हॅलो, वेलकम टू माय चॅनल लाईफ फूड अँड श्रेया. आज आपण बघूयात रेसिपी पालक पराठाची. काही मुलांना पालकची भाजी खायला आवडत नाही, तर त्यासाठी दुसरा पर्याय म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. पालकमध्ये भरपूर प्रमाणात लोह तसेच विटॅमिन ए, के, सी सारखे घटक देखील असतात. पालक पराठा करण्यासाठी जे काही सामान लागतं ते आपण बघूयात. तर सर्वात आधी मी ते घेतलेलं आहे पालक, त्याचे देठ काढून घेतलेले आहेत. लसूण, थोडंसं आलं घेतलेलं आहे. 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. कोथिंबीर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर कमी जास्त प्रमाणात वापरू शकता. त्याच्यानंतर जिरे आणि ओवा घेतलेला आहे. इथे मी लिंबाचा देखील वापर केलेला आहे. अर्ध लिंबू मी इथे वापरलेला आहे. आपल्याला आता गॅसवरती एका भांड्यात गरम पाणी उकळत ठेवायचे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. पाणी उकळलं की आपण जो चिरलेला पालक आहे तो त्याच्यामध्ये टाकून पालक व्यवस्थित शिजवून घ्यायचे. तुम्ही 3 ते 4 मिनटं पालक शिजवून घेऊ शकता. इथे पालक शिजलेला आहे. तो पालक शिजला की आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मगाशी सामान दाखवलं ते सगळं सामान, जसं की मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, जिरे, ओवा आणि पालक हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यातून ग्राइंड करून घ्यायचे आणि त्याचं व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं. हे मिश्रण बारीक करतानाच त्याच्यामध्ये आपण अर्ध लिंबू पण पिळून घ्यायचे आणि ते एकत्रच वाटायचं आहे. आपलं मिश्रण इथे व्यवस्थित असं वाटलं गेलेलं आहे. थोडेसे चंक्स राहिले तरी चालतील जर तुम्हाला आवडत असेल तर, नाही तर ते व्यवस्थित बारीक करून घ्या. इथे माझ्याकडे कणिक मळण्यासाठीचा जार आहे. त्याच्यामध्ये मी 3 ते 4 पळी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मग आपण बाकीचे जिन्नस टाकून घेऊयात, जसं की हळद, मीठ आणि जो आपण मसाला बारीक केलेला आहे तो पण आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे. याचं झाकण आपण लावून घेऊयात आणि हे जे मिश्रण आपण ॲड केलेलं आहे ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्याच्यानंतर तुमच्या गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकत आपण ही कणिक व्यवस्थित असे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असे मळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता इथं आपली कणिक मळून झालेली आहे. एकीकडे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवते. इथे कणिक हाताने थोडीशी आपण मळून घेऊयात आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला तेल पण लावू शकता आणि तेलाने मळू शकता. आणखी पराठा लाटण्यासाठी एक छोटासा गोळा करून घेतलेला आहे. तो पिठात बुडवायचा आणि व्यवस्थित असं गोलाकार पद्धतीनं तुम्ही लाटू शकता. काही लोकांना चौकोनी आवडते, त्रिकोणी आवडते, तसा पण शेप तुम्ही देऊ शकता. पण मी तर गोल पद्धतीनं हा पराठा लाटून घेते. ह्याला मी घडा नाही पाडत आहे, कारण मला हा थोडासा क्रिस्पी आवडतो. जर घडा पाडला तर तो क्रिस्पी असा नाही होत, त्यामुळे मी हा सरळ एकसारखा लाटून घेते. हा पराठा आपल्याला व्यवस्थित एकसारखा सगळ्या बाजूने लाटून घ्यायचा आहे. कुठेही तो जास्त जाड नाही राहिला पाहिजे. इथे आपला तवा देखील गरम झालेला आहे आणि जो पराठा लाटलेला आहे तो मी या तव्यावरती टाकलेला आहे. व्यवस्थित दोन्ही बाजूंनी पराठा शेकून घ्यायचे आणि त्याला तुम्ही तूप लावू शकता, लोणी लावू शकता किंवा तेलही लावू शकता. इथे आपला पराठा एका साईडनं भाजलेला आहे, तो आपण उलटून घेऊयात आणि त्याला तूप लावून घेऊयात. आणि सेम आपण दुसऱ्याच बाजूला देखील तसंच करूयात. तो दुसरी बाजू शेकली गेली की त्याच्यावरती तूप लावून घेऊयात आणि व्यवस्थित असा दोन्ही बाजूनी पराठा भाजून घेऊया. इथं आपला पराठा तयार झालेला आहे. मस्त असे मी पराठे इथं बनवलेले आहेत. तुम्ही हा पराठा दहीसोबत, सॉससोबत किंवा एखाद्या चटणीसोबतही खाऊ शकता. ब्रेकफास्टसाठी उत्तम रेसिपी आहे. तसंच लंचसाठी देखील किंवा डिनरसाठी देखील तुम्ही ही पराठ्याची रेसिपी ट्राय करू शकता. डू लाईक, शेअर अँड कॉमेंट. आणि जर तुम्ही हा पराठा घरी ट्राय केला असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.